शेळीपालनाच्या सुक्या चाऱ्यामध्ये मी 5-6 घटक सांगितले। त्यापैकी एक मुख्य घटक म्हणजे भुईमुगाची वेल। भुईमुगाचं काड जे असते, ज्यावेळेस भुईमुग काढतो त्याच्यानंतर उरलेले जे वरचे वेल असतात हे जमा करून सुकवून किंवा वाळवून याची वळही लावून ठेवावी लागते। आणि ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन करायला, शेळीपालनामध्ये हा सुका चारा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा असतो। हे बाकीचे तर चारे आपण लागवड केल्याच्या नंतर भुईमुगाच्या वेलाची थपी लावावी लागते। 3 दिवसापासून आज 5वा दिवस 5 दिवसापासून आम्ही सगळे हा भुईमुगाचं काड येलदरीच्या धरणावरून घेतलं, आयशरमध्ये भरलं, आयशरमध्ये भरून दाबून वेला आणले, इथं आणल्याच्या नंतर वाळवले, सुकवले आणि सुकवल्याच्या नंतर आता त्याची वळही म्हणजे एक थप्पी लावून ठेवायला होतं। ही फार गरजेची असते। तुम्हाला व्हिडिओ काढून याच्यामुळे टाकून सांगतोय कारण शेळीपालन आजकाल लोक बंदिस्त काढले, आणि ह्या बंदिस्त शेळीपालनासाठी चारा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। तुम्ही उगा मकान कडवळ लावून जर शेळीपालन करायला गेलं तर होणार नाही। म्हणून हा प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला दाखवतोय की वळही लावतोय आम्ही, आयशर भरले सगळा कट्टा, आणि हे सगळं तुम्हाला करायचं बरं का। कामगारांच्या किंवा गड्यांच्या भरोशावर करायला जाताल तर तुम्ही बाहेर राहून नाही, तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन करा, त्यावेळेस तुम्हाला खरी मजा ही शेळीपालनाची पाहायला मिळेल। तुम्ही स्वतः केलं पाहिजे तर मजा येते। बाकी जो काही कडबा असतो ज्वारीचा त्याची वळही लावून इथं थपी लावून ठेवलेली आहे। आतमध्ये सोयाबीनचा भुसा ठेवलेला आहे। शेळीपालनाचे सगळे शेड वगैरे तुम्ही पाहिलेले आहे। मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की सीझन नुसार तुमच्याकडे जर हरभऱ्याचा सीझन असेल तर हरभऱ्याचं गुळी जमा करून ठेवायचं। सोयाबीनाचे आता सीझन चालू आहे, सोयाबीन काढले की सोयाबीनाचं गुळी जमा करून ठेवायचं। आता भुईमुगाच्या वेलाचं सीझन चालू आहे, भुईमुगाची वेल जमा करून ठेवा। ज्वारीचा कडबा ज्यावेळेस तुमची ज्वारी काढल्या जाते त्यावेळेस कडबा जो आहे तो ज्वारीचा शाळूचा कडबा तो सगळा जमा करून ठेवायचा। हे धंदाचा असा आहे शेळीपालनाचा, सीझन नुसार करावं लागतंय। आमचे सुदाम भाऊ, दाजी सगळेजण ह्या 5 दिवसापासून मागच्या जेवण करणं, उठणं, पाणी पिणं की लगेच ह्या धंद्याला लागणं, हे सगळं जे आहे ते असं करावं लागतंय। बरोबर आहे का? थप्पी लावावं लागते, सगळ्या गोष्टी। आनंद खूप जास्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं जर म्हणलं समाधान भरपूर आहे। पण शेळीपालनामध्ये हे सगळे टप्पे पार करावे लागतात, आणि हे टप्पे पार करण्याची तयारी जर असेल तर शेळीपालन करायचं। नाही तर सर आम्हाला 1 कोटीची योजना भेटायली मग आम्ही शेळीपालन करायलो, योजनेसाठी किंवा सगळ्या गोष्टीसाठी नाही। जनावराला उभं जाळू नका, जनावराला उपाशी ठेवू नका, त्यांच्या सोयीसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत। बाकी हिरव्या चाऱ्यामध्ये जवळपास 7 ते 8 प्रकारचे नेपियर आहेत, शेवरी, सोबाबळ, हदगा, शेवगा वगैरे सगळे डेमो आहेत। शेडचे वेगवेगळे डेमो आहेत। प्लॅटफॉर्म बेसचा एलिव्हेटेड शेड आहे, साधा आहे, कंपाऊंड आहे, शेळ्या आहे, जाती आहे, प्रशिक्षण आहे, प्रमाणपत्र आहे, सरकारी योजना आहे, हे सगळं एका छताखाली द्यायचा प्रयत्न असतो। ह्या व्हिडिओमध्ये पण हा महत्त्वाचा चारा नियोजनाचा व्हिडिओ होता, तुम्हाला टाकलाय। कसा वाटला नक्की सांगा। आणि शेळीपालनातल्या अ पासून तर ज्ञ काही जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपला फार्म आहे, हे 2 मोबाईल नंबर आहेत, संपर्क करा। ऑनलाईन प्रशिक्षण वगैरे बॅच चालू आहेत, त्या चालूच राहतात। सगळे शेड तुम्हाला पाहायला भेटतील, सगळी नियोजन पाहायला भेटतील, सगळे चारे पण पाहायला भेटतील, सगळे शेड पण पाहायला भेटतील। आता एक पत्र्याचा साधा रूम काढतोय ती पण चालू आहे, एलिव्हेटेड पण आहे आणि साधा बांबूचा पण आहे। मला एवढंच सांगायचं की अनुभव घ्या, माहिती घ्या आणि अर्धवट ज्ञानापोटी सुरू करू नका, मेहनत करायची तयारी ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे भुईमुगाची वेल तुमच्या आजूबाजूला जर असतील तर जमा करून ठेवा, फार आवडीने शेळ्या खातात ही भुईमुगाची वेल।